किल्ले रायगडावरील भाषणात केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरेंचा विशेष उल्लेख केला। लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतिस्थळ केलं असं शहा म्हणाले। तर टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला, तर बाबासाहेब पुरंदरेंनी योगदान मोठं असल्याचंही ते म्हणाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की। साताऱ्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेत। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार उपस्थित होते आणि यावेळी अजित पवार आणि शरद पवार बैठकीला शेजारी बसले। या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम सुद्धा उपस्थित होते। सकाळी अजित पवार हे अमित शहांसोबत रायगडावरती उपस्थित होते आणि नंतर अजित पवार पवारांसोबत बैठकीत उपस्थित होते। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे निधी वाटपावरून खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं, आमच्या फाईल्स मंजूर होत नसल्याची तक्रारही शहांकडे शिंदेंनी केली आहे। शिवाय रायगड, नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याची विनंतीही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला मंत्री भरत गोगावलेंनी दांडी मारली, मात्र यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्यानं जाता आलं नाही असं स्पष्टीकरण गोगावलेंनी दिलंय। राजू शेट्टींनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती जोरदार टीका केली आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाकायची मागणीच राजू शेट्टींनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समज दिल्यानंतर सुद्धा कोकाटेंचं बेताल वक्तव्य काही थांबलेले नाहीये। छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यात सुद्धा अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणीच केली आहे उदयनराजे भोसलेंनी। लवकरच दिल्लीत आणि राज्यात शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात। कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे, मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलंय असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवरती टीका केली आहे। शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात, हे आम्हाला नवीन नाहीये असं म्हणत देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देव असं प्रत्युत्तर सुजय विखे पाटलांनी बच्चू कडूंना दिलेलं आहे। विखे पाटील मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका अध्यक्ष बच्चू कडूंनी केली होती। पहिला कडेलोट हा कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा करा अशी मागणी अमोल मिटकरींनी सरकारकडे केली आहे। हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल असंही मिटकरी म्हणाले। तर महापुरुषांचा कडेलोट व्हावा अशी आमची भावना असल्याचं विधान रायगडावरती फडणवीसांनी केलं होतं। आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेतील लेखापालाला धमकी दिलेली आहे। गणेश तुळशीराम पगारेंना पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे। मला शिवीगाळ करत फोनवरून धमकी दिल्याचा आरोप परागेंनी केलेला आहे। तसंच माझ्या कुटुंबावरती हल्ला होऊ शकतो असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। मनोज जरांगेंनी शहाद्याच्या शहागडमध्ये मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत त्यांनी मराठा सेवकांना मार्गदर्शन केलं। आरक्षणाच्या विषयाबरोबरच समाजातील गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कायम करण्याचं आवाहनच जरांगेंनी मराठा सेवकांना केलंय। मंत्रिपद गेल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी परळीत जनता दरबार भरवलाय। परळीतील जगमित्र कार्यालयात नागरिकांशी संवाद त्यांनी साधला। परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्यांचं निराकरण आता केलं जात आहे।
मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावातील विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय. आम्ही पक्ष फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असा सल्ला मंत्री पाटलांनी दिलाय. आणि यावरून वाद झाल्यानंतर आपल्या विधानाची पाटलांनी सारवासारवही केली आहे. मराठी पाट्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच ठिकाणी शाळांच्या पाट्या मराठीमध्ये असतात, मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसादांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आलाय. अज्ञात व्यक्तीनं मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्यासंदर्भात मेल पाठवल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयानं हाच मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे आणि या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. केळीच्या बागा तसंच कापणीला आलेल्या गव्हाचं आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अकोला अकोट तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसलाय. शिवपूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून लक्ष्मण गुरेकार यांची 2 बैल दगावली आहेत. शेतकऱ्याचे यात मोठं आर्थिक नुकसान झालंय. शासनानं आता मदत करावी अशी अपेक्षाच शेतकरी व्यक्त करतोय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. येवल्यामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीचा उभ्या कांद्याच्या पिकाला फटका बसला आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या येवला शहरात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पण उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस पडला. अंजनगाव सुरजी तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे आंबा, संत्रा, केळी, लिंबू या कांदा पिकांना जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. तळ कोकणात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. वेंगुर्ले शहरातील प्रसिद्ध 4 गदा मारुती मंदिर आणि परिसरात हनुमान जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. शिवाय हापूस आंब्याची आरासही मंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला मिळाली. पुण्यातील रहाटणीमध्ये सह्याद्री कुस्ती संकुलात अनोख्या पद्धतीनं हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे आणि यावेळी आखाड्यातल्या मातीचं पूजनही करण्यात आलंय. तिथे शंकराची पिंड तयार करण्यात आली आहे. कुस्तीपटूंची मानाची गदा सुद्धा ठेवण्यात आली होती. अमरावतीत महाराष्ट्रात सर्वात उंच 111 फूट हनुमान मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता आणि या मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून या मूर्तीचं लोकार्पण गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार रवी राणांनी दिली आहे. शिवाय हनुमान चालीसाला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत अशी टीकाही रवी राणांनी केली आहे. हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीत अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. साई मंदिराजवळील हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची जुनी परंपरा आहे आणि त्यामुळे साई दरबारी दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमात सहभागी घेतला. सोलापूरच्या वडार समाज बांधवांनी 1,75,00,000 रुपये गोळा करून 2 वर्षांपूर्वी 51 फूट हनुमान मूर्ती उभी केली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर हनुमान जयंतीच्या निमित्तानं भाविकांसाठी ही मूर्ती खुली करण्यात आली आहे आणि त्यामुळे या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली.
अंबाजोगाईतील यादवकालीन संकलेश्वर मंदिर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि यामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणात आता चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे पर्यटन वाढीसाठी देखील मदत होईल. धुळ्यामध्ये साक्रीतील घोडदे गावामध्ये ग्रामदैवत बहिरमदेव महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली आणि यावेळी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती. या ठिकाणी गळ खेळणं तसंच हुक टोचणं आणि ह्या परंपरा कायम असल्याचं दिसून येत आहे. बुलढाण्याच्या चिखलीतील रेणुका देवी यात्रेत बगदीला लहान मुलांना लटकवण्याची अनोखी परंपरा आहे. रेणुका देवीच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्यावरती या वगदी आपल्या ठिकाणावरती परत जाऊन समारोप होतं. यासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दीही पाहायला मिळते. अष्टविनायक मंदिरांमध्ये ही ड्रेस कोडचा नियम लागू केला गेलाय. अष्टविनायकासह 5 मंदिरात दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही सक्ती नाही, तर मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे. पालघरमध्ये महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या यात्रेत दिवसाला महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी दाखल होतात. गडाच्या पायथ्याशी आणि गडावरती अशी 2 महालक्ष्मी मातेची पांडवकालीन मंदिराची ऐतिहासिक कथा सांगितली जाते. धाराशिवमध्ये येरमाळामध्ये श्री येडेश्वर देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे. पुढचे 5 दिवस ही यात्रा चालणार आहे. दरम्यान चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं देवीची मिरवणूक निघणार आहे. चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम सुद्धा उद्याच होईल. बारामतीच्या सासवडमध्ये संत सोपान काकांचा पालखी सोहळा 23 जूनला मार्गस्थ होणार आहे. ही माहिती सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी दिलेली आहे. शिरूरमध्ये कवठे येमाई गावामध्ये श्री येमाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी काढण्यात आली आणि यावेळी पारंपरिक तालवाद्य वाजवून पालखीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. दरम्यान यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलढाण्यातील सवगावामध्ये जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. 400 वर्षांपासून शेतकऱ्यांची समृद्धी व्हावी आणि देशातील अस्थिरता दूर व्हावी यासाठी नवस फेडला जातो. यावेळी देवीची बगदीमध्ये परमपूज्य शेषराव बखरेंच्या माध्यमातून नवस फेडला गेला. पुण्याच्या आंध्रा धरणाच्या पाण्यामध्ये एक तरुण धोकादायक पद्धतीनं मोटारसायकल चालवत असल्याचं चित्र समोर आलंय आणि त्यामुळे त्याचा जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. पुण्यात
पुण्यातील तांडेकर पूल परिसरामध्ये बौद्ध गयामधील बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान गेल्या 35 वर्षांपासून बुद्ध विचाराला अनुसरून विविध प्रतिकृती साकारल्या जातात. सिंहगडावरती मराठी किंवा भारतीय भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करायला लागल्याचा एक दुर्दैवी व्हिडिओ आता समोर आलेला आहे. हा पर्यटक न्यूझीलंडहून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरती आला होता. तिथे तरुणांच्या टोळक्यानं परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितलं. The boys are coming. Tell them